बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवार शिवाजी पार्कवर पोहोचलेत। प्रचारातून गायब असलेले अजित दादा आता सभास्थळी पोहोचल्याची मोठी माहिती समोर येते। गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजारी असल्याने ते प्रचारात सहभागी नव्हते, मात्र आता आजच्या या मोठ्या दिवशी अजित पवार हे सभास्थळी पोहोचलेत। आज देशाचे पंतप्रधान त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर दिसणारे आणि त्याच वेळी अजित दादा हे सभास्थळी पोहोचल्याची मोठी अपडेट आता समोर येते। तर गेल्या अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजारी असल्याने ते प्रचारात सहभागी नव्हते, मात्र आताच्या अपडेटनुसार अजित पवार हे सभास्थळी दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवाजी पार्कवर पोहोचल्याचं मोठी अपडेट आता समोर येते। गेल्या अनेक दिवसांपासून अजित दादा हे प्रचारामधून गायब होते। आजारी असल्यामुळे अजित दादा हे कोणत्याही प्रचारात सहभागी नव्हते, मात्र आता अजित दादा हे सभास्थळी दाखल झालेत। तर ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवाजी पार्कवर सभास्थळी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर राज ठाकरेंची सभेपूर्वी भेट घेतली आहे। तर अजित पवार हे शिवाजी पार्कवर दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। गेल्या अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत खालावली होती, त्यामुळे ते प्रचारामध्ये सहभागी होऊ शकले नव्हते, मात्र आता आज जेव्हा महायुतीच्या सभेचा मोठा दिवस आहे, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येऊन सभा घेणार आहेत, त्याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सभास्थळी दाखल झाल्याची दृश्य सध्या आपण पाहतोय। तर यावेळी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले देखील या दृश्यांमध्ये दिसत आहेत। तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवाजी पार्कवर दाखल झाले। त्याचबरोबर दुसऱ्या दृश्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेच्या आधी शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। सभेपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। तर या संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी चेतन ननावरे। चेतन, उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवाजी पार्कवर दाखल झालेत, काय अधिक अपडेट या संदर्भात? उपमुख्यमंत्री अजित पवार जे गेल्या काही काळामध्ये महायुतीच्या व्यासपीठांवर दिसत नाही अशी चर्चा होती, ते अखेर आता थोड्या वेळापूर्वीच महायुतीची सभा होणार आहे, ज्यामध्ये नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे दोघांची भाषणं आहेत, या व्यासपीठावरती दाखल झालेले आहेत। महत्वाची बाब म्हणजे अशोक चव्हाण जे भाजपचे नवनिर्वाचित खासदार आहेत, त्यांच्याशी ते चर्चासत्र दिसले। एकंदरीतच अशोक चव्हाण असतील किंवा अजित पवार असतील हे महायुतीमध्ये सामील होण्याआधी भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, मात्र ही दोघीही मंडळी आता व्यासपीठावर आहेत। इतकंच नव्हे तर महायुतीचे उमेदवार आहेत रवींद्र वायकर हे सुद्धा व्यासपीठावर आलेले आहेत आणि मनसेचे नेते बहार अंगावकर यांच्यासोबत ते हितगुज करताना पाहायला मिळाले। याच वायकरांना मनसेच्या स्थानिक नेत्यांनी उमेदवारी देऊ नये म्हणून विरोध केलेला होता, त्यामुळे राजकारणामध्ये कित्येक ठिकाणी युटर्न आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज महायुतीच्या या व्यासपीठावरती अनेक एकमेकांचे विरोधक असलेले नेते आता आपापसात हसत हसत गप्पा मारताना चर्चा करताना पाहायला मिळत आहेत। अंकिता, तुम्ही इथे जिथं सभा होतीये त्या ठिकाणी आहात, अजित पवार दिसतायत, अशोक चव्हाण दिसतायत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे शिवतीर्थावरून या सभेसाठी रवाना झाल्याचं दिसतंय। तर हे जे मोठे नेते आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज ठाकरेंच्या निवासस्थानी जमले, पण अजित पवार थेट स्टेजवर आल्याचं दिसतंय।
निश्चितच एकंदरीतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही एकंदरीत राज ठाकरे यांच्याशी आता सभेपूर्वी चर्चा करताना पाहायला मिळालेले आहेत. थोड्या वेळापूर्वीच अमित ठाकरे आहेत ते बाळा रणगावकर आणि इतर मनसेच्या नेत्यांसहित शिवतीर्थावरून बाहेर पडलेले होते. मात्र राज ठाकरे हे शिवतीर्थावरतीच होते आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली असताना अजित पवार मात्र त्यांना बगल देत थेट महायुतीच्या व्यासपीठावर पोहोचल्याचं पाहायला मिळालं. या ठिकाणी आशिष शेलार यांच्यासोबतही ते बातचीत करत होते. नारायण राणे केंद्रीय मंत्री या ठिकाणी दाखल होतात, त्यांच्याशी त्यांनी बातचीत केली. त्यामुळे राज ठाकरे आणि अजित पवार हे समीकरण मात्र अद्यापर्यंत कुठेतरी सरमिसळ झाल्याचं पाहायला मिळत नाही. या उलट एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यापूर्वीही आपण शिवतीर्थावर गेल्याचं पाहिलेलं होतं. त्यामुळे आता व्यासपीठावर राज ठाकरे यांच्या एंट्री नंतर अजित पवार आहेत ते राज ठाकरेंबरोबर बोलणार का हे पाहावं लागेल. कारण या आधीही अजित पवार यांची बाजू पुढे राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेमध्ये घेतल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मात्र यापूर्वी सातत्याने अजित पवारांची टिंगल करायची असेल किंवा एक जहरी टीका राज ठाकरेंनी केलेली होती. त्यामुळे आज अजित पवार यांचं कौतुक करणार की त्यांचा उल्लेख टाळणार हेही पाहणं महत्वाचं असेल. अंकिता, निश्चितच चेतन, आता अजित पवार आणि राज ठाकरे एकमेकांविषयी काय बोलणार, एका स्टेजवर ते आहेत याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे. दुसरीकडे राज ठाकरे असतील किंवा मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री हे सभास्थळी येण्यासाठी रवाना झाल्याचं पाहायला मिळते. त्याविषयी काही अपडेट आहेत का? किती वेळात ते तिथे पोहोचतील आणि पंतप्रधान मोदी या ठिकाणी किती वाजता येणार आहेत? निश्चितच पुढील अर्धा ते पाऊण तासामध्ये एकंदरीत राज ठाकरे आहेत ते व्यासपीठावरती पाहायला मिळू शकतात. एकंदरीतच सायंकाळी 7 वाजल्यानंतर ही प्रमुख मंडळी आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील, ते व्यासपीठावर त्यांचं आगमन होईल आणि त्यांच्या भाषणाला प्रमुख नेत्यांनंतर सुरुवात होईल. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख भाषण सुरुवातीला होतील. रामदास आठवले जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत, रेल्वेचे प्रमुख आहेत, त्यांनाही भाषणाला संधी दिली जाणार आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे एकूणच आता एकमेकांचा उल्लेख करताना कुणाचा कोण गौरवोद्गार करतोय आणि कुणावरती टीका करतोय हेही पाहणं महत्वाचं ठरेल. कारण एकूणच आतापर्यंत जर आपण पाहिलं असेल अजित पवार जे फायरब्रँड नेते राष्ट्रवादीने मानले जातात त्यांच्या भाषणामध्ये रोखठोक भाषा असते, तशीच रोखठोक भाषा ही राज ठाकरे यांच्या भाषणातही पाहायला मिळते. त्यामुळे एकूणच उद्धव ठाकरेंसहित काँग्रेस आणि इतर पक्षांवरती कुठल्या नेत्यात कुठल्या प्रकारची टीका करतात, कुठल्या मुद्द्यांना घेऊन पुढे जात आहेत हे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल. अंकिता, निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तुमच्याकडून या सभेचे आणि त्याचबरोबर ज्या काही घडामोडी घडतायत महायुतीच्या या सभेच्या वेळेला, प्रचाराच्या वेळेला, त्याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. यानंतर आपण थेट जाऊयात मवियाची सभा ज्या ठिकाणी होती, इंडिया आघाडीची सभा ज्या ठिकाणी होती BKC मैदानावर. तिथे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहेत. स्वप्नील, काय सांगाल? आताच आपण महायुतीच्या सभेचे अपडेट घेतलेले आहेत, मोठमोठे नेते तिथे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तर जी इंडिया आघाडीची सभा आहे तिथं कशा हालचाली दिसत आहेत? साधारणतः किती वेळामध्ये या सभेला सुरुवात होईल? इंडिया महाविकास आघाडीच्या सभेला काही वेळातच सुरुवात होणार आहे. कारण या ठिकाणी आपण बघतोय महाविकास आघाडीचे, इंडिया आघाडीचे सर्व नेते, खासदार, आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एकूणच उमेदवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण जर आसन व्यवस्था या ठिकाणी पाहतोय, सर्व तयारी झालेली आहे. एकूणच थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी प्रमुख वक्ते आहेत ते दाखल होतील आणि या सभेला सुद्धा सुरुवात होईल. जर आसन व्यवस्था इकडे पाहतोय बरं आपण, रमेश चेन्नीथल आहेत, मल्लिकार्जुन खरगे आहेत, उद्धव ठाकरे आहेत, त्यांच्या बाजूला शरद पवार यांच्या बाजूला अरविंद केजरीवाल, नाना पटोले अशी ही आसन व्यवस्था पाहायला मिळते. आणि सर्वांमध्येच या ठिकाणी आपल्याला एक वेगळं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. सर्व पहिल्या रांगेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बसलेले पाहायला मिळतात, एकीकडे आमदार बसलेले पाहायला मिळतात तर दुसरीकडे खासदार. एकूण प्रॉपर अशी या ठिकाणी आसन व्यवस्था आहे. मात्र या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण एकूणच इंडिया आघाडीची सभा होत असताना दुसऱ्या बाजूला दादरमध्ये महायुतीची सभा होते. मुंबईमध्ये खरं तर शिवसैनिकांचा गड मानला जातो, शिवसेनेचा गड मानला जातो आणि या शिवसैनिकांसाठी या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी कसोटीने प्रयत्न करताना दिसते. एकूणच शेवटच्या टप्प्यातील हे मतदान होणार आहे, 5व्या टप्प्यातील मतदान आहे आणि या 5व्या टप्प्यामध्ये सर्व पक्ष एकूण महायुती आणि महाविकास आघाडी एकूण जोरकस लावताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे भव्य सभा या ठिकाणी दोन्ही बाजूस होते. प्रत्युत्तर सभा या दोन्ही सभांना म्हणता येईल कारण या ठिकाणी महायुतीच्या सभेला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीची सभा या BKC मध्ये होती, तर
महाविकास आघाडीच्या सभेला प्रत्युत्तर म्हणून दादरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी महायुतीची सभा होती। त्यामुळे नक्की कोण कोणास प्रत्युत्तर देणार आणि कोणाची सभा भारी होतीये आणि कोणाला मतदान जास्त या सभेमुळे होतंय का, वातावरण मुंबईतील या सभेमुळे बदलतंय का, याकडे विशेष लक्ष असेल। मात्र या सभांमधून नागरिकांचे जनतेचे किती प्रश्न उचलण्यात येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। म्हणजे मागे जरी बघितलं तरी आपण या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। मात्र या सभेत नक्की या गर्दीच्या जे शंका आहेत, जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवरती भाष्य होतं का, त्या प्रश्नांना हात घातला येतो का, वेगळेच प्रश्न आरोप प्रत्यारोप आपल्याला पाहायला मिळतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। फरा निश्चितच स्वप्नील, एक प्रकारे टशन म्हणावं लागेल महायुती आणि इंडिया आघाडीचं। या ठिकाणी दोन्ही सभांची जय्यत तयारी करण्यात आली आहे। मोठमोठे राष्ट्रीय स्तरावरचे नेते या ठिकाणी आहेत, पण सामान्य मुंबईकर जे आहेत त्यांचे प्रश्न चर्चिले जातात का, त्याविषयी कोणी काही बोलणार का, याविषयी उत्सुकता आहे। आणि तुम्ही गर्दीचा उल्लेख केलेला होता, तर सभेला अजून प्रत्यक्ष सुरुवात होण्यामध्ये अजून थोडासा वेळ आहे, तरी गर्दी तुम्हाला किती दिसतीये? बरं, नक्कीच उत्साहाचं वातावरण इंडिया महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतं। माझ्या समोर जर पाहिलं आपण तर लोक कार्यकर्ते येण्यास सुरुवात झालेली आहे। एकीकडे बघतोय आपण महिला वर्ग आहेत आणि एकूणच संमिश्र वर्ग या ठिकाणी पाहायला मिळतोय। महाविकास आघाडीच्या सभेमध्ये शिवसेना आहे, CPI आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा या ठिकाणी लोक पाहायला मिळत आहेत, तर एकीकडे मुस्लिम वर्ग सुद्धा पाहायला मिळतोय। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते जमण्यास सुरुवात होत आहे आणि सर्व धर्म समभाव असं हे महायुतीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी सातत्याने म्हणत असतं। हिंदुत्वाचा जो नारा असेल याचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला उल्लेख दिसतो। कुठेतरी मशाल चिन्ह दिसतंय, कुठे या ठिकाणी राष्ट्रवादीची तुतारी दिसते, आम आदमी पार्टीचे झाडू सुद्धा दिसते। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले, मात्र थोड्याच वेळामध्ये प्रमुख वक्ते आल्यावरती या ठिकाणी सुरुवात होईल। निश्चितच स्वप्नील, प्रमुख वक्ते आल्यानंतर थोड्याच वेळामध्ये इथं सुरुवात होणार आहे आणि मुख्य आकर्षण आहे अरविंद केजरीवाल, जे 50 दिवस जेलमध्ये राहिले, ईडी कोठडीमध्ये होते आणि त्यानंतर आता त्यांना या ठिकाणी जामीन मिळाल्यानंतर ते मुंबईमध्ये येत आहेत। देशाचं जे आर्थिक केंद्र आहे, आर्थिक राजधानी आहे, त्यावेळेला अरविंद केजरीवाल काय बोलणार, उद्धव ठाकरे काय बोलणार, याविषयी उत्सुकता आहे। त्याची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।